सासुरा येथील संत एकनाथ महाराज संस्थानच्या उत्तराधिकारी पदाचा गोंधळ चव्हाट्यावर आल्यामुळे येथील महंत आणि उत्तराधिकारी यांच्यातील वाद चिघळला असून दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या तक्रारी केज पोलिसात दिल्या आहेत। याबाबत पुढे काय होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। आपल्याला का हाकलून दिले याचा जाब विचारण्यासाठी केशव महाराज गित्ते हे रविवारी रात्री 9:30 वाजता जीपमधून सासुरा येथे आले। यावेळी रतन महाराजांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला असता लक्ष्मण उगले आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना अडवून मारहाण करून धमकी दिली। मठाधिपती रतन महाराज यांनीही पोलिसांत तक्रार दिली असून केशव महाराज गित्ते यांनी अंमली पदार्थांचे सेवन करून चुलत भाऊ कृष्णा गित्ते याच्या मदतीने अपहरण करण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ व मारहाण केली। यावेळी किसनबाई डोळेफोडे यांनी आरडाओरड केल्यामुळे बाळासाहेब उगले, बप्पा पाळवदे, दिगंबर उगले आणि सुहास उगले यांच्यासह इतर लोक जमा झाल्यामुळे अपहरण करणाऱ्यांना अपयश आले। या अगोदरही केशव महाराज यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत। या सर्व प्रकरणावर मठाधिपती रतन महाराज यांनीही भाष्य केले आहे। अजून माझा तिसरा प्रश्न आहे। त्या ठिकाणी सासुऱ्यामध्ये आला 9:30ला आणि कवाट बळच उघडायला लावलं। मी आजारी असल्याने मला सूज नव्हती। त्यानं त्या ठिकाणी मला उचलून आपटापटी सुरू केली। आपटापटी सुरू करून मला उचलून त्या ठिकाणी गाडीत टाकण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी आणि चालू होता। उचलून चालवल्याच्या नंतर बाहेर निघलो नाही। मी माझं पुढचं फाडलं आणि बाहेर न निघल्यामुळे त्या काम करणाऱ्या बाईनं मोठ्यानं आरडल्यानंतर सर्व सासुऱ्यातली गावकरी मंडळी, बाया, पोरं सगळी जमा झाले आणि ती जमा झाल्यावर मग असा लोळायला लागला आणि लोळून त्या ठिकाणी सोंग करायला लागला। सोंग करायला लागल्यावर लोक म्हणले धरा धरा याला, धरा धरा म्हणून तो दारू पिऊन आलेला होता। त्या ठिकाणी भयंकर दारू प्यायलेला होता, सुजीवर नव्हता। त्या ठिकाणी लोकांनी धरायला लागल्यावर त्या ठिकाणी पळाला आणि गाडी माझी बसून गाडी घेऊन पळून गेला।